बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठी कारवाई करत सुमारे 70,13,920 रुपयांचा अवैध पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि मालवाहू वाहन जप्त केले आहे। या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न सुरक्षा अधिकारी गुलाब सिंग किंता वसावे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपींमध्ये मालवाहू वाहनाचा चालक सुरूर अहमद नूर अहमद तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील MS श्री सिद्धेश्वर टोबॅको प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, भागीदार आणि संचालकांचा समावेश आहे। शेगावातील वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर 13 जून रोजी रात्री सुमारे 10:10 ही कारवाई करण्यात आली। तपासादरम्यान विविध ब्रँडच्या पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी विविध पोत्यांमधील मालासह मालवाहू वाहन जप्त करून एकूण 70 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। अन्न सुरक्षा अधिकारी वसावे हे पोलीस पथकासह अवैध धंद्याविरोधात गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। देशोन्नतीसाठी अमर बोरसे यांची रिपोर्ट।